राज्यभरामध्ये आजपासून SIRचं सर्वेक्षण सुरू झालंय। गोंदियाच्या नवेगाव या ठिकाणी BLO शरद पटले यांच्याकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण। पुण्यामध्ये बिष्णोई गँगकडून पुन्हा एकदा एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकीचा फोन करण्यात आलाय। पुण्यामधल्या एका बड्या व्यापाऱ्याकडे शुभम लोणकर याच्या नावानं 2 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली। इंटरनेट कॉलच्या माध्यमातून ही खंडणी मागितली आहे। व्यापाऱ्याकडून गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू। केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणामधील आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल याला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस। वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी ही नोटीस पाठवली आहे। न्यायालयामध्ये सुनावणीच्या दरम्यान सियानं वकील आशुतोष श्रीवास्तव हे नाही आहेत तर विपुल दुशिंगे असल्याचं सांगितलं होतं आणि याच कारणावरून श्रीवास्तव यांनी नोटीस पाठवली आहे। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव जवळच्या काळा नदीवरती नव्याने बांधलेल्या पुलाच्या मातीचा भराव खचलाय। 15 दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी हा पूल खुला करण्यात आला होता। मातीचा भराव खचण्यासह पुलावरती खड्डे पडलेत आणि या रस्त्याला देखील तडे गेले आहेत। भर पावसामध्ये अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे। रायगडच्या म्हसळा तालुक्यामधल्या चिंचोडे इथल्या गावातली ही घटना आहे। स्मशानभूमीचा चौथरा बांधलेला होता पण शेडच नव्हती। ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा ग्रामस्थांना फटका बसलाय। वाशिममध्ये काजळंबा ते कुंभी या 7 किलोमीटर रस्त्याचं काम मंजूर होऊन 2 वर्ष उलटून गेली, मात्र रस्ता अर्धवट अवस्थेत आहे। पावसाळ्यामध्ये रस्त्यावरती चिखलाचं साम्राज्य आहे। नागरिकांना त्रास होतोय। या चिखलामुळे रस्त्यावरून दुचाकी चालवणं अवघड झालंय। तुळजाभवानी मंदिरामधल्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे दर्शनासाठी विलंब। भाविकांनी सहकार्य करण्याचं मंदिर प्रशासनाचं आवाहन। मंदिर परिसरामधील निंबाळकर दरवाजाजवळील ओव्हरीचं काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे। HSRP नंबर प्लेट गाडीला नसेल तर 1 जुलैपासून म्हणजे उद्यापासून कारवाई होणार आहे। राज्यामधील 1 कोटी वाहनांनी अजूनही नंबर प्लेट बसवली नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे 1 जुलैपासून HSRP प्लेट नसलेल्या वाहनांना 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल। राज्यामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता, तर मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांना देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे। मुंबईमध्ये उद्या अनेक ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांता क्रूज आणि वांद्रे या परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस आहे।